हॅलो एव्हरीवन. सो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत कांतारा लेजंड चॅप्टर 1. मूवी रिलीज झालेला आहे 2 ऑक्टोबर 2025 रोजी. या मूवीचा पहिला जो पार्ट होता इट वॉज रिलीज इन 2022 आणि त्या मूवीने तेव्हा काय कहर केला होता, म्हणजे नॉट जस्ट कन्नडा फिल्म इंडस्ट्री, पूर्ण इंडियामध्ये त्याने धुमाकूळ घातला होता. आत्ता हा मूवी जर आपण नॉर्मली हा सिनारिओ कम्पेअर कराल, ज्यावेळी कुठली फ्रँचायझी बिल्ड होते तर जनरली सेकंड पार्ट थर्ड पार्ट जे काही काढत जातात तर दॅट इज जस्ट अ मनी मेकिंग पॉलिसी असं सगळ्यांना वाटतं. ह्या मूवी बाबतीत इट वॉज टोटली वर्थ स्पेंडिंग युअर मनी, इट वॉज वर्थ गिव्हिंग युअर टाइम. आणि पहिला मूवी जो आहे त्याच्या तोडीस तोड किंबहुना त्याच्या 10 पावलं जास्त पुढे हा मूवी आपल्या पुढे ऋषभ शेट्टी घेऊन येतात. ऋषभ शेट्टी ही इज द डिरेक्टर आणि मेन रोल पण त्यांनीच प्ले केलेला आहे. बर्मा नावाचं कॅरेक्टर त्यांचं आहे. आणि जे पहिला पार्ट जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला स्टोरी कशाबद्दल आहे ऑलरेडी माहित असेल. इट्स अ मायथॉलॉजिकल थ्रिलर, ड्रामा, ऍक्शन. बट ह्यामध्ये त्यांनी काय केले, आपल्या कन्नडमधले त्यांचे जे काही ट्रेडिशनल रूट्स आहेत, मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत, त्या गोष्टींमध्ये त्यांनी हात घातलेला आहे. आणि ज्यावेळी अशा कुठल्या ट्रेडिशन्स ते लोकांपुढे आणतात त्यामुळे आपली जी परंपरा आहे, संस्कृती, ती जपण्यास देखील मदत होते आणि लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. कारण आपण बरेच जण सध्या वी फॉलो वेस्टर्न कंट्रीज ट्रेडिशन्स, देअर अटायर्स अँड एव्हरीथिंग. ऍट द सेम टाइम ते करणं चुकीचं नसून आपण आपल्या परंपरांना का दूर ठेवत आहोत. तर लिटरली ह्या गोष्टी, म्हणजे मला असं वाटतं की ऋषभ शेट्टीने जेव्हा पहिला पार्ट काढला कांताराचा, त्याच्या आधी कुणालाही म्हणजे आउट ऑफ कन्नडा तर फॉर शुअर या गोष्टी माहीत नसतील, पण मूवी इतका हा ऑडिओ व्हिज्युअल चांगला मीडियम आहे या गोष्टी नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, आणि ते करण्यासाठी त्या डिरेक्टरचं आणि त्याचबरोबर त्या पूर्ण टीमचे एफर्ट्स तसे असणं गरजेचं असतं. पहिल्या पार्टमध्ये आपल्याला तो धमाका बघायला मिळाला होता आणि ह्या पार्टमध्ये पण ऋषभ शेट्टीने तेच केलंय. पहिल्या पार्टमध्ये सगळ्यात खतरनाक जो ऋषभ शेट्टीचा परफॉर्मन्स होता दॅट वॉज इन द क्लायमॅक्समध्ये, जेव्हा ही गेट्स दॅट डिवाइन पॉवर इन हिम, आणि ज्या पद्धतीने त्याने शेवटी परफॉर्म केलं होतं लास्ट 15 मिनिट्समध्ये, आहा, म्हणजे लोक वेळी झाली होती थिएटरमध्ये. सेम थिंग तुम्हाला या मूवीमध्ये आत्ता सेकंड पार्टमध्ये, म्हणजे हा जो आहे तो प्रिक्वल म्हणू शकता, चॅप्टर 1 त्याला म्हटलंय, यामध्ये देखील ऋषभ शेट्टी छा गए बॉस. मतलब सगळ्या ठिकाणी ऋषभ शेट्टीचं बोलबाला आणि जय जयकार होणं गरजेचं आहे. फक्त ऍक्टिंग नाही, डिरेक्शन पण तितकंच थोडंसं तुम्हाला बघायला मिळतं. मूवीमध्ये काय हाय व्हीएफएक्सचा मारा केलेला आहे, उगीच काहीतरी आपल्याला डोळे दिपवून टाकण्यासाठी काहीतरी ग्राफिकली किंवा उगच मोठे काहीतरी सेट्स तयार केलेत असं बिलकुल नसून पूर्ण निसर्गात हा मूवी शूट केलाय. विचार मोस्टली रिअल लोकेशन्स हे पण आपल्याला तिथे जाणवतं. आता बेसिकली त्यांची एक कन्नडामध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही प्री कोलोनाइज पिरियडमध्ये जर जाल तर त्यावेळी कन्नड कोस्टल रिजनमध्ये तिथे एक परंपरा होती, भूता कोला नावाचं मायथॉलॉजिकल ट्रेडिशन होतं. तर त्या ट्रेडिशनच्या रूट्स पर्यंत या मूवीमध्ये त्यांनी हात घातलेला आहे. सो बेसिकली इट शोज द रिलेशनशिप बिटवीन द नेचर, डिवाइन पॉवर, स्पिरिच्युअलिटी विथ द नॉर्मल ह्युमन. आणि ह्या सगळ्याचा आपल्या मनामध्ये एक वेगळा इम्पॅक्ट होतो आणि आपण सगळे त्या स्टोरीशी पटकन कनेक्ट करता. त्यामुळे जेव्हा हा मूवी ऑलरेडी 168 मिनिटांचा आहे तरी देखील तुम्हाला लिटरली एक सेकंदही असं वाटणार नाही की स्ट्रेच होतोय मूवी कुठेही. म्हणजे यू आर टोटली कनेक्टेड विथ द मूवी आणि फॉर ऑल एंटायर थिंग तुम्ही पूर्ण ते जे काही जवळपास 3 तासाचा वेळ आहे, यू आर एनग्रॉस, यू आर ऑक्युपाइड इन दॅट. तर मूवीमध्ये बाकीचे पण कॅरेक्टर्स बरेचसे आहेत, बट अगेन मेन ऍक्ट्रेस जिला कास्ट केलं होतं तिच्याबद्दल थोडंसं काही काही ठिकाणी चर्चा झाली की अरे शी इज नॉट डिझर्विंग किंवा काय, फक्त इट्स अ प्रिटी फेस म्हणून तिला काम दिले की नाही. पण मूवी बघितलं की तुम्हाला तुमचं उत्तर आपोआप मिळून जाईल की तिने काय सुंदर काम केलेलं आहे. सो ऑल इन ऑल आय वुड से की इट्स अ गुड वॉच. आपण थिएटरमध्ये जाऊन एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट आहे, फक्त ओटीटी वरती येण्याची वाट बघू नका. 2 ऑक्टोबरला मूवी रिलीज झाला. आता मी व्हिडिओ जो बनवत आहे, आज तारीख आहे 4. 2 दिवसामध्ये मूवीने ऑलरेडी बजेट रिकव्हर करून मोठी जंप मारलेली आहे. मूवीचं बजेट सांगितलं गेले 150 करोड. मूवीने 2 दिवसामध्ये 250 कोटींचा गल्ला ऑलरेडी केलेला आहे. आणि फक्त पैशांची बाजू सोडा, जर तुम्ही दैवी गोष्टी इतक्या सुंदररित्या लोकांपुढे आणताय आणि का चित्रपट बनवावा आणि का चित्रपटांचा लोकांनी आस्वाद घ्यावा हे ज्या माणसाला कळालं, असा तो ऋषभ शेट्टी, त्याने इतकं सुंदर आपल्या पुढे ही गोष्ट डिलिव्हर केली आहे. इट इज आवर ड्युटी, आय वुड से, टू गो अँड विटनेस दॅट इन थिएटर्स. सो वीकेंड आता येत आहे, वीकेंडसाठी प्लॅन करा. आणि आय एम शुअर तुम्ही कुठल्याही भागात असाल, कुठूनही तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्हाला सगळीकडे थिएटर्स हाऊसफुल बघायला मिळतील. मी आता मॉर्निंग 10च्या शोला जाऊन आलो, त्यावेळी देखील थिएटर ऑक्युपन्सी कम्प्लीट, म्हणजे ऑलमोस्ट हाऊसफुल शो होता. आणि मूवी संपल्यानंतर आय वॉज वेटिंग फॉर पब्लिक रिॲक्शन. तर लोक जाता येताना प्रत्येक जण, म्हणजे नॉर्मली आपण मूवी संपली की चलो यार घर जाते है किंवा चला आता पॉपकॉर्न खाल्लेत आपण निघूयात, असं नाही. प्रत्येक जण ज्या कुठल्या फॅमिली मेंबर सोबत किंवा ओळखीच्यांसोबत आला होता त्यांचा कम्प्लीट टॉपिक तिथून ते पार्किंग पर्यंत जाईपर्यंत फक्त कांतारा, कांतारा आणि कांतारा होता. सो कांतारा एका फॉरेस्ट रिजन बद्दलची स्टोरी आहे, मायथॉलॉजिकल स्टोरी आहे. पण मायथॉलॉजिकल ज्या गोष्टी तुम्हाला पटवण्याजोग्या
आणि कुठे अतिशयोक्ती न करता तुमच्या पुढे डिलिव्हर केलेले आहेत. ठीक आहे. सो बाकी मूवी रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आपण नेक्स्ट रिव्ह्यू मध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.